तर मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा, आज शुक्रवारच्या दिवशी मंठ्याचा बाजार भरतो. तर आमच्या मावळ गावामध्ये कशा प्रकारे गाड्याचे नंबर लागलेत बघा मंठ्याला जायसाठी. गाडी नंबर 1, गाडी नंबर 2, गाडी नंबर 3, गाडी नंबर 4. माणसाची वाट पाहणं चालली आता यायला. मग आता आजचा आपला मंठ्याचा गाव आहे तिथं आता बाजारामध्ये आपण आलो बघा. ही भाजी मंडी बघा, प्रकारचा भाजीपाला मंठ्याचा बाजार आता चालू झाला. इथं चांगल्या प्रकारचा बाजार आहे. भाजी पावलेली दुकान आता लावलेत नाही, जरा लवकर बाजारात आलो तर आखरी अशा प्रकारचा बाजार मंठ्याचा मोठ्या प्रकारे भरतो. भाजीपालची भाजीपाल्याचे स्टॉल आहेत बघा. या चिवडा, गर्दी कशी आहे आता बाजारात. फळावाले बघा सर्व आंबे, केळं, तर मित्रांनो, आता आपण मंठ्यामध्ये आलेलो आहोत आणि मंठ्यामधील बैलाचा बाजार हा जिल्हाभरात प्रसिद्ध बाजार आहे. तर बघूया आपण कशा प्रकारे गर्दी या मंठ्याच्या बैलाच्या बाजारात असते. चाचा बैलाचे व्यापारी आहेत. मोठ्या प्रकारचा मोठा बाजार मंठ्याचा जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा बैलाचा बाजार भरतो. आपण कुठे बाजार आहे. आपण कुठे तर एक मंठा शहरामध्ये जालना जिल्ह्यातील सगळ्यात मोठा बैल बाजार आहे. शेतकरी आपले बैल खरेदी विक्रीसाठी या बाजारामध्ये आणतात. आता शेळ्याचा बाजार सुद्धा या ठिकाणी भरतोय. भरपूर अशा शेळ्या या ठिकाणी शेतकरी आपली खरेदी विक्रीसाठी या बाजारामध्ये आणतात. प्रत्येक जातीच्या शेळ्या या ठिकाणी उपलब्ध असतात. बैल बाजारामध्ये बैलाचा साज बघा कशा प्रकारे असतो. ये झिंगी बोंबिल मार्केट
मंठ्यातील बाजारामध्ये झिंगे बोंबीलचं हे मार्केट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे झिंगे बोंबील ठिकाणी मिळतात. इतर जण आपला आपला स्टॉल या ठिकाणी घेऊन बसलेला आहे. हे सगळं झिंगे बोंबील मार्केट या ठिकाणी सगळं मिळत आहे. पलीकडच या जवळच माशाचा सुद्धा स्टॉल असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या माशा या ठिकाणी या मार्केटमध्ये उपलब्ध असतात.